आदिती, तू आपल्या प्रोजेक्टसाठी करंजी का निवडलीस? कारण ती मला खूप आवडते आणि ती मी लहान असतानाच खात होते, पण तेवढी मला आवडतच नव्हती, बिलकुल आवडत नव्हती. आता ती इतकी आवडते की सांगू नको, त्यामुळे मी निवडली. आणि करंजीबद्दलची तुझी एखादी आठवण सांगशील आम्हाला? या करंजीमध्ये 2 प्रकार असतात, पण मला एकच प्रकार आवडतो. का तो मी आमच्या दिवाळीला पण करंजी बनवतात आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा जयंती असते तेव्हा पण आम्ही करंजी बनवतो, त्यामुळे. आणि मग ही दुसरी जी करंजी म्हणतीयस ती वेगळी कशी असते? मग ती दुसरी करंजी असते तीळ आणि गुळाची, आणि जी मी निवडली ती असते साखर, रवा आणि खोबऱ्याची. ही करंजी तू एकटीने स्वतः कधी बनवलीस आतापर्यंत? बनवली आहे, पण मम्मीची पण मदत घेतली थोडीशी. आणि मग करंजी बनवायला शिकवलं कोणी तुला? माझ्या मम्मीने. मस्त. आणि आता स्वतःचीच रेसिपी बघून जेव्हा तू करंजी बनवशील तेव्हा मम्मी पप्पांना खायला घालून कसं वाटेल? छान वाटेल आणि अभिमान सुद्धा वाटेल की मी पहिलं माझी मम्मी मला करून खाऊ घालायची, आता मी मम्मीला करून खाऊ घालते.